बाळांनो, व्हेरी वॉर्म वेलकम. आपलं हे जे आजचं लेक्चर आहे ते आपल्या या चॅप्टरचं लास्ट लेक्चर आहे आणि या लास्ट लेक्चरमध्ये आपण न्यूरॉनचा आणखीनही काही टाईपचा स्टडी करू. न्यूरॉनचा आणखीनही आपण काही क्लासिफिकेशन समजून घेऊ. आपण लास्ट लेक्चरमध्ये न्यूरॉनचे काही टाईप शिकलो आणि हे टाईप्स कशाच्या अकॉर्डिंग होते की त्या न्यूरॉनवर म्हणजेच त्या ॲक्झॉनवर मायलिन शीथ प्रेझेंट आहे की नाही. मायलिन शीथ काय असते, ते एक फॅटची लेअर असते. जर त्या ॲक्झॉनवर फॅटची लेअर प्रेझेंट असली म्हणजेच मायलिन शीथ प्रेझेंट असली तर त्या न्यूरॉनला आपण मायलिनेटेड न्यूरॉन असं म्हटलं. आणि ज्या न्यूरॉनवर किंवा त्या ॲक्झॉनवर मायलिन शीथ प्रेझेंट नसली म्हणजे फॅटची लेअर प्रेझेंट नसली तर अशा न्यूरॉनला आपण नॉन मायलिनेटेड न्यूरॉन असं म्हटलं होतं. आता या लेक्चरमध्ये आपल्याला न्यूरॉनचे आणखीनही काही टाईप शिकायचे आहेत. तर सगळ्यात फर्स्ट जो आपण न्यूरॉनचा टाईप शिकू तो त्याच्या फंक्शनच्या अकॉर्डिंग. तर न्यूरॉनच्या फंक्शनच्या अकॉर्डिंग न्यूरॉनचे 3 टाईप्स तयार होतात. 3 ग्रुपमध्ये न्यूरॉनला आपण डिवाइड करू शकतो. ते त्याच्या म्हणजे फंक्शनच्या अकॉर्डिंग न्यूरॉन कोणतं काम करते त्याच्या अकॉर्डिंग न्यूरॉनला आपण 3 ग्रुपमध्ये डिवाइड करू शकतो. आणि ते 3 टाईप कोणते आहे न्यूरॉनचे, त्यातला फर्स्ट टाईपचा न्यूरॉन आहे ॲफरंट न्यूरॉन किंवा याला सेन्सरी न्यूरॉन असं म्हणतात. आणि दुसऱ्या टाईपचा न्यूरॉन आहे इफरंट न्यूरॉन आणि यालाच मोटर न्यूरॉन पण म्हणतात. आणि जो थर्ड टाईपचा न्यूरॉन आहे तो आहे इंटर न्यूरॉन किंवा याला असोसिएशन न्यूरॉन असं म्हणतात. तर हे 3 टाईपचे न्यूरॉन आहे आणि हे 3 याच्या ज्या कॅटेगरीज तयार झाल्या त्या कशाच्या अकॉर्डिंग झाल्या, बेस्ड ऑन फंक्शन. फंक्शनच्या अकॉर्डिंग या न्यूरॉनच्या ह्या कॅटेगरी तयार झालेल्या आहे. न्यूरॉनला आपण 3 टाईप्समध्ये डिवाइड केलेलं. आता हे तिन्ही टाईप आपण समजून घेऊ. आता हे 3 टाईप कशाच्या अकॉर्डिंग होते, त्याच्या फंक्शनच्या. मग आता या प्रत्येक न्यूरॉनचं काय फंक्शन आहे आणि हा न्यूरॉन कुठे प्रेझेंट असतो हे आपण आता समजून घेऊ. तर सगळ्यात आधी जो फर्स्ट न्यूरॉन आपण स्टडी करणार त्या न्यूरॉन बद्दल समजून घेणार तो आहे ॲफरंट न्यूरॉन, ज्याला सेन्सरी न्यूरॉन असं पण आपण म्हणतो. आता या ॲफरंट न्यूरॉनचं काय फंक्शन आहे, काय काम करतो हा ॲफरंट न्यूरॉन आपल्या बॉडीमध्ये. तर बघा आपल्याला सांगितलेलं आहे इट कॅरीज इम्पल्स फ्रॉम सेन्स ऑर्गन टू CNS. आता हा काय करतो, जे हा इम्पल्स कॅरी करतो, संवेदना, मॅसेज. बरोबर आहे, लक्षात घ्या की हा काय करतो, संवेदना असतात, मॅसेज असते. हे मॅसेज जे आहे हा सेन्स ऑर्गन कडून तर CNS पर्यंत पोहोचवतो. सेन्स ऑर्गन कोणते, तर आपल्याला माहिती आपल्या बॉडीमध्ये 5 सेन्स ऑर्गन आहेत ज्याला आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो. 5 ज्ञानेंद्रिय जसं की आपले कान असतील, डोळे, जीभ, नाक वगैरे, आपली त्वचा, हे आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहे, सेन्स ऑर्गन आहेत. आता या 5 आपले जे 5 सेन्स ऑर्गन आहे या 5 सेन्स ऑर्गन कडून सगळे इम्पल्स, सगळी माहिती आपल्या ब्रेन किंवा आपल्या स्पायनल कॉर्ड पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करते, ते हे ॲफरंट न्यूरॉन करतात. लक्षात आलं. किंवा याला सेन्सरी न्यूरॉन असं म्हणतात. सेन्सरी का बरं म्हणतात, कारण हे पूर्ण आपल्या शरीरामध्ये काय चालू आहे, आपल्या आजूबाजूला काय चालू आहे, ही सगळी माहिती आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचवण्याचं काम करतात किंवा स्पायनल कॉर्ड पर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. CNS कडे पोहोचवतात सगळी माहिती. कुठे, CNS म्हणजे काय, सेंट्रल नर्वस सिस्टम. ज्याला हे जे सेंट्रल नर्वस सिस्टम आहे हे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड पासून बनलेलं असते. तुम्ही याचं शॉर्ट फॉर्म तुम्हाला माहिती असेल. तर या ॲफरंट न्यूरॉननी काय केलं, या ॲफरंट न्यूरॉननी आपल्या पूर्ण सेन्स ऑर्गन कडून सगळी माहिती घेतली आणि स्पायनल कॉर्ड आणि ब्रेन पर्यंत पोहोचवली. हे याचं काम आहे ना. आता हे ॲफरंट न्यूरॉन प्रेझेंट कुठे असतात, याचं फंक्शन तर आपण समजलो काय. आता हे दिसतात कुठे, हे प्रेझेंट कुठे असतात, तर हे असतात डॉर्सल रूट ऑफ स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डचं जे डॉर्सल रूट आहे तिथे हे प्रेझेंट असतात. आता बघा तुम्ही ही डायग्राम काढली असेल कदाचित किंवा पुढे पुन्हा आपल्याला ही डायग्राम येईल. तर हे जे आपला स्पायनल कॉर्ड आहे किंवा ही जी स्पायनल नर्व्ज आहे याचे 2 आपल्याला बाजू दिसतात. बघा या डायग्राममध्ये एक आहे डॉर्सल रूट आणि दुसरा आहे त्याचं व्हेंट्रल रूट. तर हे जे सेन्सरी न्यूरॉन आहे किंवा ॲफरंट न्यूरॉन आहे कुठे प्रेझेंट असतात, स्पायनल कॉर्डच्या डॉर्सल रूटमध्ये हे प्रेझेंट असतात. समजलं. आता हे तर झाले एक प्रकारचे न्यूरॉन. दुसरा आणखीन एक टाईपचा न्यूरॉन आहे तो आहे इफेक्टर न्यूरॉन किंवा मोटर न्यूरॉन असं म्हणतात. आता या मोटर न्यूरॉनचं फंक्शन काय आहे, तर हे काय करतात, इट कॅरीज इम्पल्स फ्रॉम CNS टू इफेक्टर ऑर्गन. आता याचं काम उलट आहे, याच्या उलट काम या न्यूरॉनचं आहे. यांनी काय केलं, यांनी मेसेज आपल्या बॉडीकडून ब्रेन पर्यंत नेले वरच्यांनी. आता यांचं काम काय आहे, ब्रेन पासून तर बॉडी पर्यंत मेसेज आणणे. लक्षात आलं. हे दोघांचं फंक्शन एकमेकाच्या उलट आहे, अपोजिट आहे. लक्षात घ्या. हे काय करतात इफेक्टर किंवा मोटर न्यूरॉन, हे आपल्या CNS पासून, CNS म्हणजे काय, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड पासून मेसेज जो आहे, इम्पल्स जी आहे किंवा जी संवेदना, चेतना म्हणा त्याला, ती चेतना संवेदना ब्रेन पासून किंवा स्पायनल कॉर्ड पासून इफेक्टर ऑर्गन पर्यंत आणतात. म्हणजे आपल्या बॉडीच्या ऑर्गन पर्यंत तो मेसेज पोहोचवतात. कुठून आणला मेसेज, ब्रेन पासून मेसेज आला, कुठे गेला, ऑर्गन पर्यंत गेला. आणि हे काम कोणी केलं, कोणत्या न्यूरॉननी केलं, तर हे काम केलं त्या इफेक्टर न्यूरॉननी किंवा मोटर न्यूरॉननी.
लक्षात आलं. आता हे मोटर न्यूरॉनचं फंक्शन पण समजलं आपल्याला. आता हे मोटर न्यूरॉन आहे कुठे प्रेझेंट असतात, तर इट फाउंड इन व्हेंट्रल रूट ऑफ डॉर्सल, व्हेंट्रल रूट ऑफ स्पायनल कॉर्ड. आता परत तुम्हाला ही डायग्राम बघा. या डायग्राममध्ये तुम्हाला स्पायनल कॉर्डची व्हेंट्रल रूट प्रेझेंट दिसेल, व्हेंट्रल रूट. तर हे जे व्हेंट्रल रूट आहे, या व्हेंट्रल रूटमध्ये मोटर न्यूरॉन किंवा इफेक्टर न्यूरॉन प्रेझेंट असतात. त्यानंतर थर्ड टाईपचे न्यूरॉन आहे ते म्हणजे इंटर न्यूरॉन किंवा याला असोसिएशन न्यूरॉन असं पण म्हणतात. या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे हे न्यूरॉन आहे. आता काय काम करतं न्यूरॉन? दिस न्यूरॉन प्रेझेंट बिटवीन सेन्सरी अँड मोटर न्यूरॉन्स. आता लक्षात घ्या की हे जे न्यूरॉन आहे, सगळ्यात आधी त्याची पोझिशन आपल्याला दिलेली आहे की हे न्यूरॉन कुठे प्रेझेंट आहे? असोसिएशन न्यूरॉन. हे असोसिएशन न्यूरॉन सेन्सरी आणि मोटर न्यूरॉनच्या मध्ये प्रेझेंट असतात. हे जे सेन्सरी न्यूरॉन आहे आणि हे जे मोटर न्यूरॉन आहे, या मोटर आणि सेन्सरी न्यूरॉनच्या मधात जे न्यूरॉन प्रेझेंट आहेत त्यांना इंटर न्यूरॉन किंवा असोसिएशन न्यूरॉन असं म्हणतात. समजलं. आता या न्यूरॉनचं काम काय फंक्शन आहे मग या न्यूरॉनचं? ह्या न्यूरॉनचं फंक्शन आहे दे परफॉर्म प्रोसेसिंग इंटिग्रेशन ऑफ सेन्सरी इम्पल्सेस. आता यांचं काम काय की जे वेगळे मेसेज येतात आपल्या वेगळ्या ऑर्गनकडून, तर त्या सगळ्यांवर प्रोसेस करणे आणि मग ते सगळे मेसेज त्याची छाननी करणे आणि मग ते ब्रेनपर्यंत पोहोचवणे, हे याचं काम आहे इंटर न्यूरॉनचं किंवा याला असोसिएशन न्यूरॉनचं. तर हे 3 टाईपचे आपण न्यूरॉन स्टडी केले पाठवून. तर हे 3 टाईपचे न्यूरॉन होते त्याच्या फंक्शनच्या अकॉर्डिंग. त्यानंतर आणखीनही 3 टाईपचे न्यूरॉनचं आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि हे पुढचे जे 3 टाईपचे न्यूरॉन आपण स्टडी करणार ते आहेत त्याच्या नंबर ऑफ प्रोसेसेस, किती प्रोसेसेस निघाल्या त्या सायटॉन किंवा सेल बॉडीमधून, त्याच्या अकॉर्डिंग या न्यूरॉनचे परत 3 टाईप पडतात. आणि ते 3 टाईप कोणते आहेत त्याच्या डायग्राम सहित आपण हे सगळं समजून घेऊ. बाळांनो, आता जी आपल्याला लास्ट टाईपचे न्यूरॉनचा स्टडी करायचा आहे, जी लास्ट टाईपचे न्यूरॉन आपण शिकू, हे जे न्यूरॉनचं जे क्लासिफिकेशन केलेलं आहे किंवा याचं जे टाईप्स तयार केलेले आहे ते कशाच्या अकॉर्डिंग या न्यूरॉनचे टाईप केलेले आहे तर आपल्याला सांगितलेलं आहे न्यूरॉन्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू दी नंबर ऑफ प्रोसेसेस गिवन आउट फ्रॉम दी सायटॉन. या सायटॉन मधून किती प्रोसेसेस निघतात किंवा सायटॉन मधून किती ब्रांचेस निघतात त्याच्या अकॉर्डिंग या न्यूरॉनचे टाईप्स त्यांनी तयार केलेले आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल हे आहे सायटॉन किंवा आपण याला सेल बॉडी म्हणतो. तर या सेल बॉडीमधून किती ब्रांचेस निघतात, किती प्रोसेसेस याच्यामधून निघतात त्याच्या अकॉर्डिंग या न्यूरॉनला 3 ग्रुप्समध्ये त्यांनी डिवाइड केलेलं आहे, 3 टाईप्समध्ये डिवाइड केलेलं आहे. आणि हे न्यूरॉनचे 3 टाईप कोणते आहेत तर फर्स्ट टाईप आहे युनिपोलर न्यूरॉन, त्यानंतर सेकंड टाईप आहे बायपोलर न्यूरॉन, त्यानंतर थर्ड टाईप आहे मल्टीपोलर न्यूरॉन. या तिन्ही टाईपच्या न्यूरॉनचा आपण स्टडी करू. ज्याचं कशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे, हे न्यूरॉन कुठे प्रेझेंट असतात, त्याचबरोबर या प्रत्येक न्यूरॉनचं काय फंक्शन आहे हे पण आपण 1 बाय 1 करून समजून घेऊ. आता हे समजण्यासाठी आपल्याला हे सगळं जी थेओरी दिलेली आहे, हे सगळे न्यूरॉन समजण्यासाठी आपल्याला डायग्रामची आवश्यकता आहे. आणि ह्या डायग्राम आपण बोर्डवर पण काढलेले आहेत आणि ह्या डायग्राम आपल्या बुकमध्ये पण दिलेले आहे. बघा आपल्या टेक्स्ट बुकमध्ये डायग्राम आहे, युनिपोलर डायग्राम, मल्टीपोलर डायग्राम आणि बायपोलर डायग्रामच्या ह्या दिलेल्या डायग्राम आहे. ह्या डायग्राम तुम्ही व्यवस्थित काढून बघा म्हणजे तुम्हाला ही थेओरी आपोआपच लक्षात येईल. तर हे वेगळ्या टाईपचे न्यूरॉन्स आहेत. तर सगळ्यात फर्स्ट न्यूरॉन आपण आता शिकू आणि किंवा त्याची स्टडी करू, त्याला समजून घेतो, म्हणजे आहे युनिपोलर न्यूरॉन. आता नावावरून आपल्या लक्षात येईल हा युनिपोलर आहे, एकच पोल असेल. म्हणजे काय कसा असेल हा न्यूरॉन बघा आपल्याला सांगितलं इट हॅज अ सिंगल प्रोसेस ओरिजिनेटिंग फ्रॉम सायटॉन. आता हा न्यूरॉन कसा आहे तर याची डायग्राम आपण काढली आहे बघा. हा आहे युनिपोलर न्यूरॉनची ही डायग्राम आहे. काय सांगितलं आपल्याला या न्यूरॉनला युनिपोलर न्यूरॉन का बरं म्हणतात कारण याचा हा जो सायटॉन आहे या सायटॉन मधून एकच प्रोसेस निघालेली तुम्हाला दिसते बघा. ही सिंगल प्रोसेस या सायटॉन मधून किंवा सेल बॉडी मधून निघालेली आहे म्हणून याला युनिपोलर न्यूरॉन असं म्हटलं. लक्षात आलं ना. आता युनिपोलर का बरं म्हटलं कारण याच्या सेल बॉडी मधून किंवा सायटॉन मधून ही एकच प्रोसेस बाहेर निघताना आपल्याला दिसते म्हणून याला युनिपोलर न्यूरॉन असं म्हटलेलं आहे. किती सिंपल आहे. त्यानंतर आता हे युनिपोलर न्यूरॉन जे आहे याचं फंक्शन काय आहे तर आपल्याला सांगितलेलं आहे दे कंडक्ट इम्पल्स टू CNS. हे काय करतात की सगळे आपल्या बॉडीमधले इम्पल्स जे आहेत ह्या आपल्या ब्रेन किंवा स्पायनल कॉर्ड पर्यंत पोहोचवायचं काम करतात किंवा आपल्या CNS पर्यंत पोहोचवतात. CNS म्हणजे काय सेंट्रल नर्वस सिस्टम ज्याच्यामध्ये आपला ब्रेन आहे आणि स्पायनल कॉर्ड आहे. तर आपल्या पूर्ण बॉडीतल्या संवेदना, चेतना किंवा इम्पल्स हे आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचवण्याचं काम हे युनिपोलर न्यूरॉन करतात. आता हे युनिपोलर न्यूरॉनचं आपल्याला फंक्शन सुद्धा माहीत पडलं, त्याचबरोबर याचं स्ट्रक्चर पण माहिती पडलं. आता हे न्यूरॉन प्रेझेंट कुठे असतात, कोणत्या पार्टमध्ये प्रेझेंट आपल्याला सांगितलेलं आहे. एक्झाम्पल आहे न्यूरॉन्स ऑफ डॉर्सल रूट ऑफ गँग्लियॉन ऑफ स्पायनल नर्व. जी स्पायनल नर्व आहे तिला 2 बाजू आहेत, ठीक आहे. त्याचे 2 टाईप आहेत. एक आहे डॉर्सल रूट तुम्हाला दिसेल, एक आहे व्हेंट्रल रूट. तर ही परत एकदा डायग्राम बघा. या डायग्राममध्ये तुम्हाला दिसते ही जे स्पायनल नर्व्ज असतात त्याला ह्या 2 अशा 2 बाजू आहेत. एक आहे तुम्हाला दिसेल वरती डॉर्सल रूट, त्याच्या खाली तुम्हाला दिसेल व्हेंट्रल रूट. तर हे जे युनिपोलर न्यूरॉन आहेत हे डॉर्सल रूटला प्रेझेंट असतात. ठीक आहे समजलं. तर आता फर्स्ट टाईप आपण शिकलो याचा या न्यूरॉनचा.
त्यानंतर आता सेकंड टाईप आहे हा न्यूरॉनचा, तो म्हणजे बायपोलर न्यूरॉन. आता परत आपल्याला याच्या लक्षात येईल बायपोलर याला काय म्हणतात, कारण आता दोन पोल याच्यामधून किंवा या सायटॉनमधून दोन प्रोसेस निघतील म्हणून याला बायपोलर असं म्हटलं. आता याचं काय सांगितलेलं, बायपोलर कसे तयार झालेले आहेत, इट हॅज टू प्रोसेसेस, दोन प्रोसेस निघतात म्हणून नावातच आहे बायपोलर, दोन प्रोसेस निघतात म्हणून बायपोलर. सिंगल ॲक्झॉन, एक ॲक्झॉन निघतो आणि दुसरा सिंगल डेंड्रॉन, एक डेंड्रॉन आणि एक ॲक्झॉन निघतो म्हणून याला बायपोलर न्यूरॉन म्हटलं. आता हे सगळं डायग्राम मधून समजून घेऊ आपण. बघा आता ही जी डायग्राम काढली, ही हा जो न्यूरॉन आहे हा बायपोलर न्यूरॉन आहे. आता याच्यामधून बायपोलर का बरं म्हटलं, याच्यामधून दोन प्रोसेस तुम्हाला निघताना दिसतील. बघा हा आहे सेल बॉडी किंवा सायटॉन, या सायटॉन मधून दोन प्रोसेस निघाल्या म्हणून याला बायपोलर म्हटलं. हा तुम्हाला दिसतो हा आहे एक डेंड्रॉन आणि हा एक ॲक्झॉन, दोन प्रोसेस निघाल्या म्हणून याला बायपोलर न्यूरॉन असं म्हटलं. ही डायग्राम आपल्या बुकमध्ये पण दिलेली आहे बघा, बायपोलर न्यूरॉनची ही डायग्राम मध्ये. त्यानंतर पुढे आता आपल्याला सांगितलेलं आहे की या न्यूरॉन, हे जे बायपोलर न्यूरॉन आहे याचं फंक्शन काय आहे. बायपोलर न्यूरॉनचं स्ट्रक्चर शिकलो आपण, फंक्शन काय आहे, दे ब्रिंग अबाउट द ट्रान्समिशन ऑफ स्पेशल सेन्सेस लाईक स्मेल, टेस्ट, हिअरिंग एक्सेट्रा. आता हे न्यूरॉन आपल्याला खूप कामाचे आहे, याच्यामुळे आपल्याला आपल्या आजूबाजूचं सगळं काही आपल्याला समजते. हे जे न्यूरॉन आहेत हे न्यूरॉन आपल्या डोळ्यामध्ये प्रेझेंट आहेत. बायपोलर न्यूरॉन आपल्या डोळ्यामध्ये आहेत, त्याचबरोबर हे न्यूरॉन आपल्या नाकामध्ये आहेत, आपल्या कानामध्ये हे न्यूरॉन प्रेझेंट आहे. या न्यूरॉनमुळेच आपल्याला स्मेल येतो, वास येतो. या न्यूरॉनमुळेच आपल्याला टेस्ट समजते, आपल्या जिभेमध्ये हे न्यूरॉन आहेत. आपल्याला ऐकू सुद्धा या न्यूरॉनमुळेच येते, बायपोलर न्यूरॉनमुळे. लक्षात आलं ना, एवढे कामाचे हे न्यूरॉन आहे. म्हणजेच काय की हे न्यूरॉन कुठे आहेत, आपले जे सेन्स ऑर्गन आहेत ज्याला ज्ञानेंद्रिय म्हणतो आपण 5 प्रकारचे, तिथे हे न्यूरॉन प्रेझेंट आहेत, बायपोलर न्यूरॉन. लक्षात आलं. आता पुढे एक्झाम्पल काय कुठे आहे, ते न्यूरॉन्स ऑफ रेटिना ऑफ आय ऑल्फॅक्टरी इपिथेलियम असं आपल्याला सांगितलेलं आहे की जे आपले रेटिना आहे डोळ्यामध्ये हे बायपोलर न्यूरॉन आहेत. लक्षात ठेवा, याच्यावर एक्झाम्पल याच्यावर नीट सीईटी मध्ये विचारले जाते क्वेश्चन्स. तर बायपोलर न्यूरॉन्स हे डोळ्यामध्ये आहेत, त्याचबरोबर ऑल्फॅक्टरी इपिथेलियम मध्ये आहेत, म्हणजे आपल्या या नाकामध्ये आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला सुगंध येतो, स्मेल, तो वासाची जाणीव जी आहे, स्मेल, सेन्स ऑफ स्मेल म्हणतो आपण त्याला, त्या वासाची किंवा स्मेलची जाणीव आपल्याला या बायपोलर न्यूरॉनमुळे होते. तर अशा प्रकारचं याचं फंक्शन आहे, याचं स्ट्रक्चर आहे. त्यानंतर आता लास्ट टाईप आहे या न्यूरॉनचा मल्टीपोलर न्यूरॉन. आता ही मल्टीपोलर न्यूरॉन का बरं म्हटलं, याचा परत आता याच्या नावानं आपल्या लक्षात येईल, मल्टीपोलर भरपूर पोल तयार झालेले आहे, मल्टीपोलर असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे सायटॉनमधून खूप साऱ्या प्रोसेस निघतील म्हणून तर मल्टीपोलर असं म्हटलं. आता काय सांगितलं याच्याबद्दल, सायटॉन इज स्टार शेप. आता इथे बघा ही थर्ड टाईपची डायग्राम आपण काढलेली आहे. ठीक आहे, ही आहे मल्टीपोलर न्यूरॉनची डायग्राम. काय सांगितलं याच्यामध्ये, काय म्हटलं आपल्याला, सायटॉन कसा आहे, स्टार शेप तुम्हाला दिसतो. हा आहे सायटॉन किंवा सेल बॉडी म्हणतो. हा कसा दिसतो तुम्हाला, स्टार शेप दिसतो, जसा तारा असतो त्या ताऱ्यासारखा याचा शेप आहे म्हणून याला स्टार शेप असं नाव दिलेलं आहे. पुढे काय सांगितलेलं, अँड गिव्ज आउट मोर दॅन 2 प्रोसेसेस. आता याला मल्टीपोलर न्यूरॉन म्हणायचं कारण की हा जो न्यूरॉन आहे हा स्टारशेप तर दिसतोच आणि या सायटॉन मधून खूप साऱ्या प्रोसेसेस निघालेल्या तुम्हाला दिसतात, 2 पेक्षा जास्त. बघा हा सायटॉन आहे आणि या सायटॉन मधून ही पण प्रोसेस निघाली, ही पण अशी प्रोसेस निघाली, याच्यामधून ही पण ब्रांच अशी तयार झाली, ही पण ब्रांच तयार झाली, इकडून हा एक्झॉन पण निघाला. म्हणजे भरपूर साऱ्या याला ब्रांचेस तयार झाल्या किंवा भरपूर प्रोसेसेस या सायटॉन मधून खूप साऱ्या प्रोसेसेस निघाल्या म्हणून या अशा प्रकारच्या न्यूरॉनला मल्टीपोलर न्यूरॉन असं म्हणतात. लक्षात आलं का, बिलकुल इझी आहे आणि याची डायग्राम पण आपल्या बुकमध्ये दिली आहे, ही डायग्राम पण बघून घ्या तुम्ही. मल्टीपोलर न्यूरॉनची ही डायग्राम आणि ही डायग्राम आपण काढलेली सुद्धा होती. ठीक आहे, ही लक्षात ठेवा तर सगळं काही. तर अशा तऱ्हेनं बाळांनो आपण हा जो पूर्ण थिओरिटिकल पार्ट आहे या चॅप्टरमधला तो कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर आता सगळ्यात लास्टमध्ये आता आपल्याला काही एक सेक्शन दिलेला आहे कॅन यू टेल म्हणून. आता आपल्या प्रिव्हियस नॉलेजवर आपण जे काही शिकलो आतापर्यंत त्याच्यावर हे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. बघा काय आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे डिफरन्शिएट बिटवीन मेड्युलेटेड अँड नॉन मेड्युलेटेड फायबर आपण शिकलो, मायलिनेटेड नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स आपण शिकलो, तर त्याच्यामध्ये डिफरन्स करून सांगायचं आहे तुम्हाला. त्याचबरोबर आहे क्लासिफाय न्यूरॉन ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ प्रोसेसेस गिवन आउट फ्रॉम द सायटॉन विथ एक्झाम्पल्स. आताच हे सगळं आपलं झालेलं आहे. तर हे सगळं व्यवस्थित आठवा आणि स्वतःच मनाने सगळे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर त्या अशा तऱ्हेनं बाळांनो हा पूर्ण चॅप्टर आपण इथे याचा पूर्ण थिओरिटिकल पार्ट आपण समजून घेतलेला आहे, सगळ्या डायग्राम व्यवस्थित आपण काढल्या. तर इथे आपला चॅप्टर संपलेला बाळांनो. या चॅप्टरमध्ये जे काही डायग्राम आले असतील, या चॅप्टरमध्ये डायग्रामला खूप महत्त्व आहे, इम्पॉर्टन्स आहे. तुम्ही डायग्राम जर चांगल्या तऱ्हेने लक्षात ठेवल्या तर तुम्हाला ही थिओरी पण लक्षात राहील. म्हणून डायग्राम जे आहेत ह्या व्यवस्थित काढून बघा. या चॅप्टरचा काही पार्ट तुम्हाला 12व्या वर्गामध्ये पण कामात पडणार आहे. खूप साऱ्या ऑब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस करा, डायग्राम काढून बघा.
ठीक आहे. त्याचबरोबर आपल्या ॲपमध्ये ज्या नीटच्या आणि CETच्या टेस्ट होतात त्या रेग्युलर टेस्ट द्या, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल बाळांनो. तर आता आपण इथेच थांबू बाळांनो. थँक्यू व्हेरी मच.